सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण मुख्यतः यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत आणि या निमित्तानं काही आपल्याशी संवाद साधता येईल तर तो साधावा हा सुद्धा एक उद्देश आहे. आज मला हा आनंद झाला की प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम ज्यांनी केलेलं आहे अशा नीला सत्यनारायण उपस्थित आहेत आणि त्यांचं जे बोलणं इथलं होतं ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासारखंच आहे. या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतोच, पण सिनर्जी या संस्थेचे संचालक अतुल लांडे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, कारण यांच्यामुळे या विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता, परिश्रमशीलता ही वाढीला लागते. मूलतः प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमानच असतो असं माझं म्हणणं आहे. फक्त त्याला काही गोष्टींची गरज असते आणि ते मार्गदर्शक किंवा गुरु हे पुरवत असतात. सिनर्जी हा शब्द आपल्याला आता वारंवार इथे ऐकू आलेला आहे. काय आहे सिनर्जी? सिनर्जी म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करणं, सुसंवादी समूहामध्ये एकत्रितपणे काम करणं. एखादं मोठं ओझं असतं, तो एकटा उचलू शकत नाही, सगळ्यांनी मिळून ते उचलायचं असतं. तेव्हा ती एकतानता त्यांची होत असते. ती जी एकतानता आहे ती या सिनर्जी शब्दात आहे आणि त्यातून आणखी एक शब्द आपण काढू शकतो, सिनर्जेटिक. जसं एनर्जेटिक असतं तसं सिनर्जेटिक असे हे सगळे जे विद्यार्थी आहेत आणि हे सगळे शिक्षक आहेत ते या ज्ञानाच्या उत्साहाने एक प्रकारे भारलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आपण त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आता या अभिनंदनानंतर जो एक प्रांत लागतो त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तो जो प्रांत आहे तो आज या क्षणी या विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नाही. कालांतराने नीलाताई म्हणाल्या त्याप्रमाणे जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही त्या क्षेत्रात शिरता तेव्हाच जे काय आहे ते कळायला लागतं. अगदी खरं आहे. अपवादाने म्हणजे त्यांनी परीक्षा द्यायची नाही म्हणता म्हणता दिली, IAS झाल्या आणि पुढे मोठ्या अधिकारी झाल्या. मी अपवादाने फक्त फॉर्म भरला होता, तो पाठवला नाही किंवा परीक्षाही दिली नाही. पण सुदैव असं झालं की मुंबईमध्ये आल्यानंतर या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली. तो आमच्यासाठी अतिशय आनंदाचा काळ होता, कारण समोर असलेले जे विद्यार्थी आहेत ते अतिशय बुद्धिमान, ग्रहणशीलता असलेले, त्या सगळ्या गोष्टीमध्ये रस असलेले आणि काय परिश्रम. आम्ही त्या काळामध्ये या मुलांचं कौतुक जे करायचो की किती अभ्यासी करत असतात आणि त्यांनी जन्मात कधी मराठी साहित्य विषय घेतलेला नसतो. कोणी मेडिसिनमधून आलेला आहे, कोणी इंजिनिअरिंगमधून आलेला आहे आणि ह्या सगळ्या लोकांना मराठी साहित्य हा विषय शिकवायचा. आम्ही शिकवत नव्हतोच. त्यांचीच एवढी तयारी झालेली असायची की त्यातल्या काही त्रुटी फक्त दूर करणं एवढंच काम शक्यतो, जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं ते करत होतो. पण हा जो काळ होता अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा, तो अतिशय आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा असा कालखंड होता. आता आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर आणि मागच्याही आधीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अनुभव काम करत असतानाचे, तर असं दिसतं की मी एक स्वतःची अशी कल्पना केली की आपण 2 देशांमध्ये राहत असतो. एक जो देश आहे तो आपल्या कल्पनेत आहे किंवा आपण कल्पनेने निर्माण केलेला आहे. त्यात थोर भारतीय संस्कृती आहेत, उदात्त अशा परंपरा आहेत, मूल्य आहेत, विचार आहे, तत्वज्ञान आहे. हे सगळं काही त्या कल्पनेतल्या भारत देशामध्ये आहे. आणि दुसरा जो देश आहे तो वास्तवातला देश आहे. आपण ज्या वास्तवात राहतो, जो अवतीभोवती देश आहे आपल्या, तो जो देश आहे प्रत्यक्ष आपण जगत असतो तो. या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना कल्पनेतला देश सोबत घेऊन वास्तवातल्या देशात काहीतरी काम करायचं असतं. आज इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट मला वाटलेली आहे सामाजिक दृष्टीनं, की ही सर्व मुलं ज्या समाज गटातून, ज्या आर्थिक स्तरातून आलेली आहेत, ही गोष्ट देखील मला आजच्या घटकेला अतिशय महत्त्वाची वाटते. हळूहळू आपला समाज हा बदलत चाललेला आहे, उन्नत दिशेकडे तो चाललेला आहे, असं एक भान
आपल्याला येतं आणि त्याचवेळी वास्तवातल्या भारतामध्ये ज्या विविध गोष्टी नव्याने काही जुन्याच ज्या घडत आहेत की ज्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ होत असतो. ह्या अस्वस्थतेचा जो देश आहे त्या अस्वस्थ अशा देशामध्ये या विद्यार्थ्यांना आपापली भूमिका करायची आहे. ही भूमिका अशासाठी म्हणतो की चांगल्या अर्थाने हा शब्द मी वापरतो आहे की त्यांना जे काही करायचं काम आहे ते या अशा अभावग्रस्तांच्या वेगवेगळ्या गोष्टींनी नाडलेल्या, ज्यांचा आवाज दूरपर्यंत पोहोचू शकत नाही अशी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. सामाजिक बांधिलकी हा शब्द नाईकवाडे यांनी वापरला आहे, बरोबर आहे. सामाजिक बांधिलकी ही सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींच्यामध्ये एक मूल्य म्हणून आज असायला पाहिजे, कारण आपण समाजासाठीच आहोत. हे कशासाठी आहे? जिल्हाधिकारी किंवा आयुक्त किंवा संचालक समाजासाठी आहेत, ते स्वतःसाठी नाही आहेत. पण त्याहून आणखी एक गोष्ट मला अभिप्रेत आहे, ती अशी आहे की अमुक एक जगामध्ये काहीतरी आपल्याला काम करायचं आहे, बरोबरच आहे, पण मला काय व्यक्त व्हायचं आहे, म्हणजे माझं व्यक्तिमत्व म्हणून काय व्यक्त होणार आहे मी या समाजामध्ये, याचा विचार तर आपण केलाच पाहिजे की नाही. की मी कसा दिसणार आहे समाजात, ज्या काही गोष्टी माझ्या कृतीतून आणि उक्तीतून उत्पन्न होतील त्यांनी समाजात माझी प्रतिमा काय उमटणार आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्याची आज लोकांना पर्वा नाही. असा हा काळ आहे की काहीही करा, कशीही प्रतिमा उमटू द्या, आपल्याला त्याची फिकीर नाही. ही जी गोष्ट आहे, आम्ही कदाचित मागच्या पिढीतले लोक आहोत, त्यामुळे आम्हाला ही गोष्ट फारशी आनंददायक वाटत नाही. आणि या गोष्टीशी समाजामध्ये जे काही चांगला शब्द वापरतो, वाईट कशाला वापरूया, हे जे दुरिताचं तिमीर आहे, हे जे डोळ्यावर आलेलं आहे, हा जो अंधार डोळ्यांवर आपल्या आलेला आहे, तो अंधार दूर करण्याचं काम एक व्यक्ती म्हणून, एक अधिकारी म्हणून, या देशाचा एक नागरिक म्हणून मी काही करू शकतो की नाही, हा विचार या यशवंत विद्यार्थ्यांनी करावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एका प्रकारे मी काय करतो आहे, मगाशी मी म्हटलं की आम्ही सगळे मागच्या पिढीतले लोक जे आहेत ते काय वाटेल तसे वागलेले असतात आणि सगळी जबाबदारी आता कोणावर टाकायची आहे की नवी पिढी जी आहे ना, तुम्ही दुरुस्त करा, म्हणजे आम्ही ते करायचं नाही. जयप्रकाश नारायण यांचं जे काय आंदोलन चाललेलं होतं, तरुण शांती सेना वगैरे अनेक गोष्टी होत्या आणि एक नवा भारत घडवायचा होता असा एक विचार आलेला होता, देशभर तो पसरलेला होता. त्यावेळी जी तरुण होती पिढी, ते गुजरातमध्ये त्यांनी आंदोलन केलं, बिहारमध्ये केलं, मग ठिकठिकाणी ते पसरलं. ती सगळी पिढी कुठे आहे? ती जी त्यावेळी तरुण होती, क्रांतीच्या विचाराने भारून गेलेली पिढी होती, ती गेली कुठे? ती आमच्या बरोबरीचीच पिढी होती, ती नष्ट झाली. त्या पिढीचा जो ध्येयवाद होता तो नाहीसा झाला. हे सगळे लोक त्यावेळच्या शांती सेनामध्ये असणारे किंवा अन्य नवयुवक संघटनेत असणारे किंवा क्रांती करू इच्छिणारे, हे सगळे हळूहळू राजकारणामध्ये शिरले आणि समाजाचं जे भान असायला पाहिजे ते त्यांच्यातून नाहीसं झालं. ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी काहीही स्वतःचं सांगत नाही आहे. आपण जे गांधीनंतरचा भारत हे जरी पुस्तक वाचलं तर ही सगळी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला कळून येईल. हे कशासाठी सांगतो आहे? या विद्यार्थ्यांनी निराश व्हावं म्हणून नाही, तर या वास्तव जगाची ओळख करून घ्यावी यासाठी. आता तो रोमॅन्टिक राहण्याचा काळ गेलेला आहे. जे वास्तव आहे त्याचं चांगलं निरीक्षण करून चिकित्सा करणं हे प्रत्येकच पिढीचं काम असतं. या तरुण पिढीजवळ शास्त्रीय दृष्टिकोन आहे, बुद्धिमत्ता आहे आणि समाजाचं भलं करण्याची इच्छा आहे. खरोखरच माझ्या मनात एक कोपरा आहे. या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांशी बोलत असताना असं जाणवतं की यांच्यामध्ये ती चमक आहे की जे काही चाललेलं आहे ते पसंत नाही आहे, हे घडत आहे ते उत्तम नाही आहे, ते बदललं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे
याची जाणीव या तरुण पिढीमध्ये आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात जी कामं करतायत तरुण मुलं, त्यांच्यामध्ये मला ही चमक दिसते. आणि तिथे असं वाटतं की आहे अजूनही आपण यातून बाहेर पडू शकतो, हे चांगलं सगळं काही होऊ शकतं. आणि म्हणजे हा व्यर्थ आशावाद नाही, याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत. आणि ती बाहेर पडण्याची जी काही एक दिलासादायक गोष्ट आपल्याला जाणवते ती या तरुण पिढीमध्ये असलेला जो एक विश्वास आहे, तो विश्वास. आणि हा पाहणं, टिकवून ठेवणं, आपल्या जागेवर असणं आणि समाजाशी असलेलं आपलं नातं जे आहे त्याची वारंवार उजळणी करणं, हे जर काम ही पिढी करू शकत असेल तर मला असं वाटतं की नक्की अतिशय चांगल्या अर्थाने हा जो काही आत्ताचा थोडासा संभ्रमाचा, थोडा आपला डोक्याला ताप देण्याचा, अंधार आला आहे की काय असं वाटण्याचा जो काळ आहे तो दूर जाईल. शेवटच्या भागामध्ये नीला सत्यनारायण यांनी एक कविता सांगितली थोडीशी. माझ्या कवितेच्या ओळी मला त्यावेळी आठवल्या की हा विस्तव आहे तो आम्हाला काट्यांच्या या रानातून घेऊन जायचा आहे. तिथे शेवटच्या ओळी अशा आहे की हा जो विस्तव आहे त्यांनी तुम्ही घरं जाळायची आहेत की अन्न शिजवायचं आहे, याचा विचार तुम्ही करा. वेगळ्या भाषेत आज या विद्यार्थ्यांना आणि आत्ता प्रयत्नशील असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच राहील की आपण जे काही करतो, आपल्याला जे काही मिळतं ते समाजानंच दिलेलं असतं. आणि त्यामुळे आपलं हे कामच आहे, कर्तव्यच आहे की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, विचारपूर्वक, निश्चितपणे ठाम भूमिका घेऊन. लेखकांना नाही का म्हटलं जात की तुमची काय भूमिका आहे, काय विचार आहे का, तत्त्वज्ञान आहे का? समाजातल्या इतर कोणाला हा प्रश्न आपण विचारतो? कुणालाही विचारत नाही. लेखकांची, विचारवंतांची काय भूमिका आहे, जीवनदृष्टी काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे विचारलं जातं. एरवी जे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत, राजकारणात असलेले लोक आहेत, विचारतो का आपण त्यांना? एखाद्या वकील आलं की काय जीवनदृष्टी आहे तुमची, तत्त्वज्ञान काय आहे, भूमिका काय आहे? विचारत नाही. कारण असं काही विचारायचं असतं हे आपल्याला समजतच नाही. बांधिलकी कुणाशी आहे? सगळ्यांना एका छोट्या शब्दात सांगायचा तर आपली बांधिलकी कुणाशी आहे? अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने आहात की अन्यायग्रस्तांच्या बाजूने आहात? मी भूमिका जी घेतो ती ही दुसरी, की आपण नेहमी अन्यायग्रस्तांच्या बाजूने असलं पाहिजे, त्यांच्या वतीने आपण बोललं पाहिजे, त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. एक लेखक किंवा कवी म्हणूनच नव्हे तर एक सनदी अधिकारी म्हणून सुद्धा मला असं वाटतं की हीच भूमिका असायला पाहिजे. कारण या समाजासाठी आपण तिथे आहोत. पुष्कळांनी इंग्लिश ऑगस्ट कादंबरी वाचली असणार, उपमन्यू चक्रवर्ती यांची. अशा प्रकारच्या क्षेत्रावर लिहिली गेलेली ती चांगली कादंबरी एक आहे. हे असा जिल्हाधिकारी होणे, त्याचं प्रशिक्षण, पदावर येणं, मग त्यातून वेगवेगळ्या प्रशासकीय गोंधळ लक्षात येणं, पण राजकारणातला हस्तक्षेप, या सगळ्यामधून जाणारा एक विद्यार्थी तिथे दाखवला आहे. अर्थात ती एक कादंबरी आहे शेवटी, त्यातल्या काही मर्यादासुद्धा आहेत. प्रत्यक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या समोर किती प्रकारची आव्हानं उभी राहतात, किती संकटात त्यांना पडावं लागतं, आणि त्यावेळी काहीतरी एक नैतिक भूमिका घेणं त्यांना गरजेचं असतं. आणि ही नैतिक भूमिका किंवा ही भूमिका ही तुमच्या त्या सामाजिक बांधिलकीशी जोडलेली आहे की या समाजामध्ये ज्या प्रकारच्या परिस्थितीतून मी आलो आहे त्या परिस्थितीत हजारो लोक आहेत आणि त्या सगळ्या लोकांना आपली गरज आहे हे सांगणं. थँक्यू. म्हणजे जुना शब्द वापरायचा झाला तर शासन आणि प्रशासनामध्ये आपण आहोत. आपण दुःशासन नाही आहोत.
आपल्याला जे शासन करायचं आहे ते चांगलं शासन करायचं आहे आणि लोकांसाठीच ते करायचं आहे. हे लोक डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. लोकशाही लोकशाही आपण म्हणत असतो, परंतु त्यामध्ये जो लोकशाहीतला लोक हा जो भाग आहे तो ॲबस्ट्रॅक्ट राहतो, नेहमी अमूर्त राहतो. लोक म्हणजे हाडामासांची जिवंत माणसं, ज्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संबंध येतो. साहित्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं वारंवार वर्णन आलेलं आहे. आता बघा तुम्ही की हे म्हणजे माझं हे म्हणणं आहे आणि मला ते आवडतं म्हणून मी कदाचित पुन्हा एकदा इथे सांगतो आहे की आपलं हे वाङ्मयाचं शिक्षण, आता IASच्या परीक्षेला आम्ही मराठी साहित्य हा विषय शिकवत होतो. आता मी असं ऐकलं आहे की हळूहळू विद्यार्थ्यांचा कल जो आहे, म्हणजे ऑप्शन 2चा विषय असल्यामुळे साहित्याकडे नाही आहे. कालांतराने मराठी माध्यम घेणारी मुलं किती राहतील हाही प्रश्नच आहे. साहित्य या प्रकारे अभ्यासक्रमातून लुप्त होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं शिक्षण असो, ते वैद्यकीय असो, व्यवस्थापनाचं असो, अभियांत्रिकीचं असो, कुठल्याही विद्याशाखांच्या शिक्षणामध्ये साहित्य हा विषय अपरिहार्यपणे ठेवला पाहिजे. का बरं? साहित्याच्या प्राध्यापकांचं पोट भरावं असा याच्यात विचार नाही आहे. विचार असा आहे की मानवी संवेदनशीलता ही साहित्याच्या संस्कारामधून येते आणि जग आपल्याला कळतं ते साहित्यातूनच कळतं. नाना प्रकारची माणसं कशा प्रकारचं जगणं जगताहेत हे आपल्याला साहित्यातून कळतं. म्हणजे जेव्हा एखादा नारायण कुलकर्णी कवठेकर शेतकरी तहसील ऑफिसमध्ये जातो तेव्हा काय घडतं हे आपल्या कवितेत लिहितो. त्याला कोणी विचारत नाही त्या ऑफिसमध्ये. उलट त्याचाच राग येऊन त्याचं जे मुंडास आहे खाली पडलेलं असतं त्याच्यावर साहेब नाचून जातो निघून. हे जे काही दृश्य तो एखादा कवी सांगतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा जो शेतकरी आहे तो भयंकर चिडलेला आहे, पण तो करू काहीच शकत नाही, हताश आहे. आणि त्याच्याशी हे जे काही प्रशासन आहे ते कसं वागत आहे हे आकलन झालं पाहिजे की आपण समाजामध्ये वावरत असताना आपली भूमिका काय आहे हे कळण्यासाठी साहित्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु अनेक विद्याशाखांच्या मध्ये जिथे खरोखर साहित्याची गरज आहे तिथे ते नाही आहे. आणि यासारख्या परीक्षांमध्ये साहित्य विषय होता, आता होता असं म्हणण्याची वेळ अजून आलेली नाही, पण कदाचित आली दुर्दैवाने तर या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे असंच मला वाटतं. अतिशय संवेदनशील असे अधिकारी आपल्याला हवे आहेत. काहींचं म्हणणं असं असू शकेल की प्रशासनात संवेदनशीलता ती कशासाठी? तिथे तर अगदी न्याय निर्णय कठोर भूमिकेतून घ्यायचे असतात. तसं नाही आहे. माणसाविषयीची संवेदनशीलता असणं हे कुठल्याही व्यवसायामध्ये कुठल्याही कामामध्ये वैगुण्य ठरणारं नाही आहे. उलट त्यांना नीट समजून घेणं, त्यांचं काय दुखणं आहे, अडचण आहे, तक्रार आहे, आपण निवारण करू शकतो की नाही, आपल्या मर्यादा काय, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये उत्तम असा संवाद करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आता काय होत असतं की हे मी सगळं बोलतो आणि मग वास्तवाचा आणखी एक भाग जेव्हा माझ्या नजरेसमोर उलगडतो तेव्हा माझं हे सांगणं जे आहे ते वायाच आहे असं वाटायला लागतं. आत्ता आपण ज्या अवस्थेतून जातो आहोत ही अवस्था मी स्वच्छपणे सांगतो आहे आणि अनेक या विषयावर लेखन झालेलं आहे, त्यांचे निष्कर्ष हेच आहेत की जगभराचं पॉलिटिक्स हे मल्टीनॅशनल्स आणि कॉर्पोरेट्स यांच्या स्वामित्वाखाली आलेलं आहे. याला अपवाद भारत देशसुद्धा नाही आहे. म्हणजे असं आहे की हे नवी भांडवलशाही आहे आणि या नव्या भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांचं भलं होईल अशा प्रकारचे निर्णय सरकारने घ्यावेत यासाठी जगभर सरकारांची तशी तयारी केली जाते. आता हा एक मुद्दा आहे. म्हणजे हुबेहूब तसंच घडतं की वेगळ्या प्रकारे घडतं हा तपशिलाचा भाग आहे, पण साधारण तत्त्व जे आहे ते जगभराच्या वेगवेगळ्या देशांच्या विषयी जे आकलन केलं जातं. आपल्याला दिसतं एखादं युद्ध चाललं आहे, प्रत्यक्षात ते नुसतं युद्ध नसतं,
त्यात आर्थिक हितसंबंध असतात आणि आर्थिक हितसंबंधाचं रूप जे असतं ते झाकून दुसरं काहीतरी तिथे दाखवलं जात असतं. एक प्रकारे फसवणूकच असते आपली ती. परंतु असो, तर या अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला विकास करायचा आहे, बरोबर आहे, पण विस्थापन करायचं आहे का? नाही ना. विकास याचा अर्थ ज्या लोकांना ज्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत विकास. तेच जर विस्थापित झाले तर विकास कोणासाठी आहे? हा प्रश्न मला पडून उपयोग नाही, तो एखाद्या अधिकाऱ्याला पडून उपयोग नाही. ती सगळी जी यंत्रणा आहे ती त्या विचाराने प्रेरित झाली तर काहीतरी घडणं शक्य आहे. तसं होत नाही आहे. हा जो दुसरा जो भाग आहे ज्यामुळे कधीकधी आपल्याला नैराश्य येतं की जी शक्ती अशा एखाद्या कामात सिनर्जीप्रमाणे मिळून लावायला पाहिजे तसं होत नाही, कारण काहींचं हित वेगळ्या प्रकारचं असतं आणि मग तेव्हा हे जे अधिकारी आहेत ते अक्षरशः बळी दिले जातात असं म्हणायला काहीच हरकत नाही. हाही एक वास्तवाचा थोडासा निर्दय असा भाग आहे, परंतु हे वास्तव आपण जाणून घेतलं पाहिजे, यात काही शंकाच नाही. आता हे जेव्हा मी आत्ता पास झालेल्या मुलांसमोर असं बोलायला लागल्यावरती बिचकतील, बिचकण्याचं कारण नाही. आपण ज्या जगामध्ये आत्ता राहतो आहोत त्यात रोज दचकावं आणि बिचकावं अशा हजारो गोष्टी सतत घडत असतात. परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून राहिलो तर अशा अनेक गोष्टींना तोंड देत, संघर्ष करत, आपलं म्हणणं सांगत, योग्य काय आहे त्याविषयी बोलत ते काम करू शकतात. आणि हे असा जी दिवस येण्याची आता वेळ झाली आहे असं मला वाटतं, कारण पूर्वीसारखा वातावरण आता राहिलेलं नाही आहे. या सगळ्यामध्ये असं काय आपण मानत नाही आता की राजकारण म्हणजे अगदी स्वच्छ असतं, सगळं प्रशासन म्हणजे काय अगदी धुतल्या तांदळासारखं असतं, असं आता आपण कोणीही मानत नाही. आपण इतके काही रोमॅन्टिक राहिलेलं नाही किंवा सहज फसवले जाणारे राहिलो नाही. आपल्याला माहीत असतं की काय काय कुठे 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 चाललेलं आहे. फक्त कुणावर बोट ठेवायचं ते आपल्याला माहीत नसतं, दोष कोणाला द्यायचं ते तेवढं ठाऊक नसतं, किंवा ठाऊक असलं तरी आपण तसं बोलत नसतो, कारण आपल्याजवळ काही पुरावा नसतो. ते असो, परंतु भर आता आपल्याला द्यायचा आहे, अर्थात दृष्टिकोनात सुद्धा तो असा आहे की जेव्हा विधायक कामं करायला माणसं जात असतात तेव्हा विघातक शक्तीसुद्धा त्याच वेळी कार्यरत असतात. हा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहताना आपल्या ध्यानामध्ये येतं. रामचंद्र गुहा यांचं पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचलं पाहिजे, कारण हा मोठा एक कालपट त्यांनी घेतलेला आहे आणि कसकसा हा जो ग्राफ आहे तो खाली खाली गेलेला आहे हे त्याच्यातून चांगलं आपल्याला कळतं. परंतु अशी कुठल्याही प्रकारची स्थिती आपल्या देशामध्ये आत्ता निर्माण झालेली आहे असं आपण समजूया, तरीसुद्धा नव्या लोकांना काम करण्यासाठी काही वावच उरलेला नाही असं नाही आहे. तो त्यांनी निर्माण करायचा आहे आणि तो निर्माण करण्याचं जे बळ आहे, एक या अभ्यासक्रमामध्ये एथिक्स नावाचा भाग ठेवलेला आहे. एथिक्स कशाला पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही, कारण आत्ता आपल्याला त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजातल्या सगळ्या लोकांना एथिक्स शिकवणं गरजेचं झालं आहे. एक प्रकारची नैतिकतेमध्ये जी घसरण होत चाललेली आपल्याला दिसते. सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत असतो, वर्तमानपत्रात तर रोज काही ना काही लिहिलेलं असतं, ते सगळं हळूहळूच नाहीसं होईल, ताबडतोब नाहीसं होणारच नाही. पण त्या प्रकारची नैतिक निष्ठा आपल्या कामात, मी कविता लिहित असो, चित्र काढत असो, एखाद्या नाटकात भूमिका करत असो की एखाद्या अधिकार पदावर असो, माझी या समाजाशी बांधिलकी आहे आणि ती माझी नैतिकता आहे आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना मी एवढं महत्त्व देणार नाही. असा या भूमिकेवर जर आपण ठाम राहिलो तर मला असं वाटत नाही, आता यालाही मी विरोध करणारं वाक्य बोलणारच आहे, जरी मी कितीही अचल राहिलो तरी आमचे काही मित्र आहेत, स्वच्छ आहेत, चांगले आहेत, निरोगी आहेत, पण त्यांनी मला असं सांगितलं की अहो तुम्हाला नको आहे असं तुम्ही जरी किती सांगत असला तरीसुद्धा आपल्या भोवतालची जी व्यवस्था असते ती अशा प्रकारे काम करते की तुम्हाला त्यात सहभागी व्हावं लागतं.
म्हणजे मागचा काळ गेला असं मला वाटायचं की त्यावेळी एक शब्द प्रचलित झाला होता, ब्रीफ केस पॉलिटिक्स. ब्रीफ केस पॉलिटिक्स म्हणजे काय, त्यावेळी लायसन्स परमिट असा प्रकार होता ना. उद्योगपती जे कारखानदार वगैरे लोक आहेत ते लायसन्स मागायचे, परमिट मागायचे. तर त्यावेळी त्यांना जे दिलं जात असे ती ब्रीफकेस असायची. ती या ब्रीफकेस किती आहेत, त्या ब्रीफकेसचं वजन किती आहे हे पाहून त्यांना किती परमिशन द्यायची, किती परवानगी द्यायची असं ठरवलं जात असे. हे माझं पदरचं वाक्य नाही आहे, हे सुद्धा लिहिलं गेलेलंच आहे. आणि जे कोण त्यावेळी तज्ज्ञ मंत्री होते त्यांचं पण नाव होतं, पण ते मी आता इथे सांगणार नाही. ते असो, त्या सगळ्या काळातून आपण आता बाहेर पडलो आहोत असं आपल्याला वाटावं असा काळ खरं तर आलेला आहे, पण तसं अजून झालेलं नाही आहे. अशा वेळी आपण या नैतिक भूमिकेवर जर ठाम असलो तर आपल्या बाजूने कोण आहेत, आपल्या बाजूने हजारो लोक आहेत जे नाडलेले पिडलेले आहेत, गरजू आहेत, अभावग्रस्त आहेत. ती संख्या आहे. आमच्या लोकशाहीमध्ये अधिकाऱ्याच्या मागे लोक उभे राहतात. तेव्हा तुम्ही बघा, अलीकडे काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत बघा की त्यांची बदली केली तर गावच्या गाव बंद करून टाकलं लोकांनी, की बदली नाही करायची त्या माणसाची, अतिशय चांगला अधिकारी आहे. अशी 2-3 उदाहरणं या 5-6 महिन्यातच घडली. म्हणजे लोक आहेत आपल्या बाजूने, आपल्या बाजूने बाकी कोणताही सत्ताधारी असो किंवा नसो, पण जनता आहे. हा प्रचंड आत्मबळाचा भाग आहे. आणि ते आत्मबळ मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या तरुण मित्रांना मिळो. आणि अतुल लांडे यांच्यासारखे शिक्षक, त्यांचे इतर सहकारी, या सगळ्यांच्या शिकवणीतून जो काही त्यांच्याशी माझा अलीकडे परिचय झालेला आहे, बोलण्यातून आलेला आहे, हीच भूमिका दिसते की या समाजासाठी आपण काम करतो आहे. नुसती बुद्धिमत्ता, नुसता परिश्रम, नुसतं पद नव्हे, तर काहीतरी करता आलं पाहिजे समाजासाठी. या तळमळीतून ही माणसं, ही मुलं या परीक्षेचं आव्हान स्वीकारत आहेत. हा अत्यंत वेगळा दृष्टिकोन आहे, तो करिअरिस्ट दृष्टिकोन नाही. आणि अशा प्रकारचा करिअरिस्ट नसलेला दृष्टिकोन जर सिनर्जी सारखी संस्था रुजवत असते तर मी त्याचं त्रिवार अभिनंदन करतो. कारण या प्रकारच्या गोष्टी आजच्या कमर्शियल जगामध्ये जवळजवळ दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, हे आपल्याला वारंवार दिसून येतं. शेवटी हे सुद्धा निरीक्षणाचाच भाग आहे की शेवटी काय असतं की एक प्रकारची सत्तेची भावना, अधिकाराची भावना, त्याद्वारा आपण काहीतरी जगावर हुकूमत गाजवू शकतो असं वाटणं, ही सुद्धा सनातन मानवी प्रेरणा आहे, नैसर्गिक आहे. यामध्ये कृत्रिम काही नाही आहे किंवा नंतर तयार झालेली गोष्ट नाही आहे. ती आहेच मुळात माणसामध्ये. परंतु त्याला सुद्धा एक प्रकारची मर्यादा असली पाहिजे की तुमची सत्ता, तुमचा अधिकार हा तुमच्या एकट्यासाठी नका वापरू, तो ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यासाठी वापरा. हा साधा भाग आहे. आणि मला असं वाटतं की ही जी नवी पिढी आहे, मी जरा जास्तच त्यांच्यावर भरोसा ठेवून आहे. कारण साहित्यामध्ये मला जी नवी पिढी दिसते ती अशी नवा विचार व्यक्त करणारी, की ज्यांच्यावर आपण आता भरोसा ठेवावा असं वाटावी. चित्रकलेच्या क्षेत्रात अशी नवी पिढी आपल्याला दिसते. तर त्यामुळे मला असं वाटतं की या अधिकाराच्या, या वेगवेगळ्या उच्च परीक्षांच्या क्षेत्रात सुद्धा ही जी नवी पिढी आहे, नक्की त्यांच्यामध्ये उदात्त मूल्य अजून टिकून आहेत. ती पुढच्या कालखंडामध्ये झाकळली जाऊ नयेत, काळी पडू नयेत. ती सतत प्रकाशित होत राहावी, उजळत राहावीत. आणि त्यांच्या त्या उजेडाने आमचेही जे डोळे आहेत अंधाराला सरावलेले, जरा प्रकाशाने दिपून तर जाऊ द्या की. नमस्कार.